नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशी पावापासून एक वेगळी रेसिपी कशी करायची ते पाहणार आहोत. आणि ही रेसिपी करायला तर खूपच छान आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तर इथे मी 6 पाव घेतलेले आहेत. आता हे 6 पाव व्यवस्थित असे आपल्याला चौकोनी आकारात कट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2-2 पार्ट करून थोडे थोडे घेऊन पाव अशा पद्धतीने चौकोनी आकारात कट करून घेतलेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पावाचे तुकडे करून घ्यायचे आहेत. छोटे छोटे चौकोनी आकारात तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि ते आता इथे मक्याची भाजी बनवून झालेली आहे. आता या मक्याच्या भाजीमध्ये आपल्याला हे पावाचे तुकडे टाकायचे आहेत. आणि सर्व हे पावाचे तुकडे छान असे परतून घ्यायचे आहेत. तर ही मक्याची भाजी कशी करायची ह्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर नक्की पहा. तर अशा पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला हे पाव व्यवस्थित असे मध्यम आचेवर मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आता गॅस पूर्णपणे स्लो करायचा आहे. तर आता यामध्ये अर्धा चमचा शेजवान चटणी टाकायची. तर इथे मी कमी तिखट करत आहे. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता. आणि आता साधारण 1 ते 1.5 चमचा इतकं टॅमॅटो सॉस टाकलेलं आहे. तर 1 ते 2 मिनिट आता हे दोन्ही सॉस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. मध्यम आचेवर 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा. आणि ते मस्त आपली ही पावाची रेसिपी तयार झाली आहे. तर तुम्ही या रेसिपीला वेगळं काय असं नाव देऊ शकाल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हेही सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मैत्रिणींनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.